बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि। आयोजित केलेले आहे या शोक सभेचे सन्माननीय अध्यक्षस्थान माननीय अजित गायकवाड यांनी स्वीकारावं असं मी त्यांना विनंती करतो। या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदाची जी सूचना देण्यात आली त्याला माझं पूर्ण सागर सरांना अशी विनंती करतो, त्यांच्या दोन्ही चेहऱ्यावर विनंती करतो की दीप आणि धूप ही मेणबत्ती आहे त्याने पेटवून घ्यायचं आहे। बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं भारत ये मया कर्ता सब
द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अहिंसदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सूरामेरयमज्जपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 वनगन्धगुणोपेतं एतं कुसुमसम्पत्ति पूजयामि मुनिन्दस्स श्रीपादसरोवरे पूजयामि बुद्धं कुसुमेन नेनं कुय्येन मेतेन लभामि मोक्षं गोपं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् घनसारपदीपेन दीपेन तमदंसिना लोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनं अनन्तपीडितं साररिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा इति पिसो भगवान् सम्मा सम्बुद्धो विदु अनन्तर पुरुषधम्मसारथि सत्ता देव मनुष्यानं बुद्धो भगवान् बुद्धं यावज्जीवितं शरणं गच्छामि स्वाकातो भगवता धम्मो सन्दिलिको अकालिको केहि पस्सिको ओपनायको वच्चतं वेदितव्यो वियुहीति धम्मं यावज्जीवितं शरणं गच्छामि स्वागतो भगवता धम्मो सन्दिलिको अकालिको येहि पस्सिको ओपनायको वच्चतं वेदितव्यो वियुहीति धम्मं यावज्जीवितं शरणं गच्छामि सुपटिपन्नो भगवतो सावक संघो कुजपन्नो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संघो सामीपटिपन्नो भगवतो सावक संघो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अष्टपुरुषपुद्गला एष भगवतो सावक संघो आहुनैरो पाहुनैरो दक्षिणैरो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं वैयकेतं लोकसामि संघं यावज्जीवितं शरणं गच्छामि यस्समुल्ले निसिन्नो वा सत्त्वायि विजयन्तः ततो सपयुतं सत्ता वन्देत बोधिपादम् इमे हेति महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते विदुज्ञानं देवरूपं सुजीवो विमलचक्षु गव्यगो संगवर्णं सुताय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुजननेतं धीमरावंसनानि धीमरावंसनानि धीमरावंसनानि
इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपत्त्या संघं पूजयामि अत्ता इमाय पटिपत्त्या जाति जरा व्याधि मरणमः परिमोच्यसामि इमिना तुय्यकं मे ब्रह्मा मे बाल समागमो संत समागमो होन्तु यावनिपानुपत्त्या देवो वसन्तु कालेन सस्य सम्पत्ति हेतुः हितो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्धपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरधम्मो लोको होन्तु सुखी सदा इमाय संघपूजाय कथाय शुद्धचेतसा चिरन्तिष्ठतु सद्धम्मो लोको होन्तु सुखी सदा विभक्ति विहाय सर्वसम्पत्ति सिद्धिया सर्वरोग विनाशाय भवेदिखायुदायक सर्वदुःख विनाशाय भवेदिक्वाणसन्तिके वन्दे अनुग्रहं कृत्वा परित्रां बुद्धमङ्गलं समन्ता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्म मुनिराजादेव सन्तु संतो सहेतु मुनिवर वचनं सोतु मग्गा सुमग्गा सर्वेषु चक्रवालेषु यथा देवा च ब्रह्मण यं अम्मे कर्तं पुण्यं सर्वसम्पत्तिसाधकं सर्वे कर्मणोदित्वा समग्गा शासने रतः पमातरहिता होन्तु आर्कासु विशेषतो शासन सच्चलोकच्च बुद्धि भवतु सर्वदा शासनपिच लोकय्य देवा रक्षन्तु सर्वदा दानं च धर्मचर्या च याति कामा च सङ्गः अनुवज्जामि कर्माणि चेतं मङ्गलोत्तमम् गारवो च निवातो च सन्तुटी च कथय्युता कालेन धम्मश्रवणं ध्यायेतं मङ्गलोत्तमम् पापमज्जपाना च संयमो अपमादो च धम्मेषु एतं मङ्गलोत्तमम् हन्ति च सोवच्च सत्ता समनानं च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मङ्गलोत्तमम् तपो च ब्रह्मचर्या च अय्य सच्चानदर्शनं निब्बान सच्चिक्रिया च एतं मङ्गलोत्तमम् पुट्टस्सलोकधर्मे हि चित्तं यस्सन प्राप्यति अशोकं विरजं खेमं एतं मङ्गलोत्तमम् एतादिशानि गतवानं सर्वतं पराजितं सर्वसुखं गच्छन्ति तेषां मङ्गलोत्तमं ति साधु 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 इदन्नो ज्ञातिनं भोतु सुखिता भूतु यात् उन्नं मे उदितं वर्तायत्था निम्न पवर्तति एवमेव यथो दिनं प्रेतानुपकम्पति इच्छितं वर्धितं क्रियां क्षिप्तमेव सकीच्छन्तु सर्वे पुरुषु चित्तसङ्कल्पः आयुरारोग्यसम्पत्ति सर्गसम्पत्तिमेव च ततो निब्बानसम्पत्ति इमिनाते समिच्छतु अनिचावत संखारा उत्पादवयगम्मिनो उपजित्वा निरुच्छन्ति तेषां सुखसमसुखो सपे संखारा अनिचाति यदा पर्याय पश्यति तत निबिन्दति दुःखे समग्रो विशुद्धिः समग्रो विशुद्धिः समग्रो विशुद्धिः भयपत्ता च निभया शोकपत्ता च निशोका होन्तु सर्वे पिपानिनं एतावता च रम्ये सम्पदं
त्वय्य सम्पदं सर्वे देवानुमोदन्तु सर्वसम्पत्तिसिद्धिया दानं ददन्तु श्रद्धाय शीलं रक्षन्तु सर्वदा पावनं होन्तु गच्छन्तु देवतागता सर्वे बुद्धा बलवत्ता प्रजकानां जयं बलम् अर्हन्तानां च तेजेनं रक्षं बन्धानि सपसु आकाशटा च भूमठा देवान् कामहेतिका त्वय्यन्तमनुमोदित्वा चिरं रक्षन्तु शासनम् आकाशटा च भूमठा देवान् आकामहेतिका त्वय्यन्तमनुमोदित्वा चिरं रक्षन्तु देशनम् आकाशटा च भूमठा देवान् आकामहेतिका त्वय्यन्तमनुमोदित्वा चिरं रक्षन्तु त्वपरन्ति साधु 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 सर्वे सदा सुखी भवन्तु सर्वे भवन्तु च खेमिनो सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कञ्चित् दुःखमागमः यानि भूतानि समागतानि ब्रह्माणि वायावनिवन्तरिक्षे सर्वेव भूता सुमना भवन्तु अतोऽपि सर्वच्च शृण्वन्तु भासितं तस्मै भूतानि सामेत सर्वे नेतं करोतं मानुषीयपजाय विवाचरत्वच्च हरन्ति ये पदि तस्मै मे रक्षत्तपमत्तः साधु 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 या ठिकाणी कार्यक्रम संपन्न झालेला आहे. सन्माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय. तुमचे माझे सगळ्यांचेच भाग्यविधाते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना सर्वप्रथम नतमस्तक होतो. आज तुमच्या आमच्यातून या पंचतत्वात विलीन झालेल्या आणि ज्या निमित्त आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत त्या आमच्या सगळ्यांच्या माऊली भगिनी कालकथित मनीषाताई साळवे यांचा पुण्यानुमोदनानिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहे. मी त्यांनाही या ठिकाणी पहिल्यांदा भावपूर्ण आदरांजली वाहतो. आजच्या या शोकसभेचे अध्यक्ष सन्माननीय अजित सर आणि उपस्थित सगळ्या माता भगिनी आणि आपल्या सर्वांना सविनय जय भीम करतो. मला थोडीशी घाई आहे म्हणून मी पहिल्यांदाच बोलतो आहे. तथागत गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपलं आयुष्य व्यतीत करत असतो. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने जगत असतो आणि बुद्धांनीच सांगितलं आहे की दुःख हे अनित्य आहे आणि या दुःखाला आपल्या सगळ्यांना सामोरे जायचं आहे. आणि त्यातल्या त्यात या आयुष्यामध्ये जर खरं सत्य काय असेल तर जसं जीवन आहे तसंच मरण आहे. मनीषाताई तुमच्या आमच्यातून सगळ्यातून निघून गेल्या. ज्या दिवशी त्यांच्या निधनाची वार्ता कळली आजही आत्ताही विश्वास बसत नाही की ताई आपल्यातून गेलेल्या आहे. खरं तर एवढ्या लवकर ताईंनी जाणं आपल्या कोणालाच अपेक्षित नव्हतं. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी काही लोक जोडली, ज्या पद्धतीचा सहवास, एक कौटुंबिक नातं प्रत्येक व्यक्तीशी जोडलं, त्या सगळ्याचा अनुभव त्यांच्या अंत्यविधीत आपल्याला येत होता. आणि प्रत्येकाच्या डोळ्यात पाण्याचा थेंब कुठं ना कुठं कोपऱ्याला आपल्याला जाणवलेला आहे. आणि ही सगळी जी काही किमया आहे किंवा ही सगळी आयुष्यातली संपत्ती म्हणजे मनीषाताईंनी लोकांशी जे काही नातं जमवलं, जे काही माणुसकीचं एक नातं प्रस्थापित केलं, त्याचा अनुभव होता. मी, माझी मिसेस, माझी मुलगी, आम्ही आमच्या मुलीच्या शाळेच्या निमित्तानं बौद्ध म्हणजे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलशी जोडलो आणि तिथून आमचं एक कौटुंबिक नातं तयार झालं. आणि फक्त आमचंच नाही तर बुद्धिस्ट इंटरनॅशनलच्या प्रत्येक पालकाशी, प्रत्येक विद्यार्थ्याशी एक घरातलं जिव्हाळ्याचं नातं मनीषाताईंनी निर्माण केलं होतं. तिथल्या प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतःच्या मुलासारखं प्रेम करणारी आई आज तुमच्या आमच्यातून गेलेली आहे. या गोष्टीचं वाईट वाटतं फक्त की आणखीन थोडा काळ मनीषाताईंनी थांबायला पाहिजे होतं. कारण खूप कष्टानं
उभं केलेलं हे वैभव किंवा हे काही त्यांचं जग होतं, त्याला आत्ता नुकती कुठंतरी एक पालवी फुटत होती, मुलं हाताशी आली होती, मुलांचं चांगलं व्हायचं होतं. पण ह्या सगळ्या याच्यातून त्या आज आपल्यातनं निघून गेलेल्या आहेत. अनेक स्वप्न त्यांची होती. म्हणजे मी त्यांचं अभिमान यासाठी बाळगतो की एक खंबीर साथ जशी रमाईनं बाबासाहेब आंबेडकरांना दिली आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक निर्णयामध्ये रमाई ज्याला म्हणतात ना, फक्त खांद्याला खांदा लावून नाही, तर बाबासाहेबांपेक्षा एक पाऊल पुढं जाऊन आपल्याला काय करता येईल या दृष्टीनं रमाईनं जसं बाबासाहेबांना साथ दिली, अगदी तशीच प्रत्येक अरविंद सरांच्या निर्णयामध्ये मनीषाताईंनी त्यांचं मोलाचं योगदान दिलं आहे. आणि फक्त शाब्दिक योगदान नाही, तर प्रत्यक्षात त्या कार्यात सगळा सहभाग त्या माऊलीनं घेतलेला आहे. स्वतःचं घर, स्वतःचं कुटुंब हे संपूर्णपणे त्या शैक्षणिक विश्वाला वाहून दिलं. आणि म्हणजे कुठलीही माऊली असेल ती आपल्या घरामध्ये हे सगळं घडत असेल तर ती म्हणते की पहिलं आपल्या परिवारासाठी जागा असावी, नंतर बाकीच्यांना. या माऊलीनं स्वतःचं घर या शाळेसाठी खुलं केलं आणि ज्ञानाचं पवित्र काम या वास्तूतून सुरू झालं. मनीषाताईंबद्दल बोलायला आठवणी खूप आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य असेल, त्यांचं बोलणं असेल, प्रत्येकाबद्दलचा जिव्हाळ्याचं नातं असेल, या प्रत्येकामध्ये एक बोधिसत्वाची बौद्ध करुणा लपलेली होती. प्रज्ञा, करुणा आणि ज्ञानाच्या माध्यमातून मनीषाताईंनं प्रत्येकावरती प्रेम केलं. कधीही बघायला त्यांचा चेहरा हसतमुख होता. त्यांना आंतरिक कितीही त्रास होत असला तरीही त्या समोरच्याच्या दुःखाबद्दल आणि समोरच्याच्या अडचणींबद्दल जास्त अगत्यानं बोलायच्या आणि स्वतःचं दुःख लपवून दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन आनंद वाटण्याचं काम अविरत या माऊलीनं आयुष्यभर केलेलं आहे. या माऊलीला खरं तर जेवढं तिचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि अनेक वक्ते या ठिकाणी बोलणार आहेत. त्यामुळे मी जास्त न बोलता माझ्या संखत कुटुंबियाच्या वतीनं, माझ्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीचा महाराष्ट्र राज्याचा माजी प्रवक्ता म्हणून, काशेवाडी भागातील सारनाथ बुद्ध विहाराच्या वतीनं आणि एकूणच आंबेडकराईट फिल्ममेकर असोसिएशनच्या वतीनं मी या माऊलीस भावपूर्ण आदरांजली वाहतो. आणि त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची जी काही स्वप्न होती, जी काय अपेक्षा होती, ज्या त्यांच्या अधुऱ्या राहिलेल्या गोष्टी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आम्ही साळवे कुटुंबांबरोबर अविरत आयुष्यभर आहोत. त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, त्यांच्या प्रत्येक कार्यात सहभागी आहोत. आणि या माऊलीच्या आठवणीनं जर आपल्याला चांगलं काही करता आलं तर त्या प्रत्येक कार्यात आम्ही सहभागी आहोत. आदित्य असेल, किरण असेल किंवा साळवे सर आहे, त्यांच्या सगळ्यांच्या सोबत आम्ही आयुष्यभर आहोत. तुम्ही जो काय समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून, सामाजिक कार्याच्या माध्यमातून जे काही योगदान तुम्ही देताय त्या योगदानात आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. या माऊलीला मी पुन्हा एकदा या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहतो आणि या ठिकाणी थांबतो. मला फक्त जायचं आहे दुसऱ्या एका पुण्यनमोदनाला, त्यामुळे मी सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणून निघतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. जय भीम. यानंतर ज्या मान्यवरांचं मी नाव घेईल त्यांनी थोडक्यातच श्रद्धांजली अर्पण करायची. ज्ञानदेव ओहाळ यांना अशी विनंती करतो की त्यांनी भीमराव मोरे यांनी सुद्धा श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायची मनीषाताईंना. बोधिसत्व प्रवृत्ती नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री फुले या महामानवांना प्रथम किंवा रायबद्दल शोकाकुल बंधू आणि भगिनींना आज या ठिकाणी कालकतील मनीषाताई अरविंद साळवे यांचं वयाच्या 49 वर्षी अल्पशा आजाराने दुःखद झाले. जन्ममृत्यू हे अटळ हा निसर्गाचा गुणधर्म आहे, परंतु या माऊली खऱ्या अर्थाने त्यांची प्रेम माया अपर होती. त्यांच्या जाण्याने खरंच त्यांच्या कामाची पोचपावती खरंच त्यांच्या अंतिम यात्रेला त्यांची पोचपावती दिसून आलेली. मी अधिक न बोलता मी माझ्या मोरे परिवारच्या वतीने तसेच भीमजीवचे मित्रमंडळ व तसेच बारपे तिसकरीच्या वतीने त्यांना भावपूर्वक आदरांजली वाहतो. जय भीम. आपणासही विनंती आहे की आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण नंदुरबारवरून आलेले आहेत ते जाताना
सर्व महामानवांना वंदन. कालकथित मनीषा अरविंद साळवे यांचं ज्या वेळेला ते कालकथित झाले आणि मला कळालं तर खरंच आम्हाला खूप शॉक बसला. कारण आमचे कुटुंब आणि साळवे सरांचं कुटुंब आमचं जवळजवळ 30 वर्षापासूनचे संबंध आहेत आणि सर आमच्याकडे प्राध्यापक होते आमच्या संस्थेमध्ये. त्यावेळेपासून तर आजपर्यंत आमचं कौटुंबिक रिलेशन आजही आहे. तर ज्या वेळेला आम्हाला हे कळालं त्यावेळेला आमच्या परिवारालाही खूप म्हणजे संकट आल्यासारखं वाटलं आम्हालाही. माझे मोठे भाऊ आम्ही सगळेजण आम्ही एक शॉक बसला की असं काय झालं, कसं काय झालं. तर सरांशी तर काही बोलू शकत नव्हतो, परंतु गायकवाड सरांशी वगैरे बोललो आम्ही. तर फार वाईट घटना घडली. साळवे परिवारावर जो काही दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांना सर्व महामानव आणि गौतम बुद्धांनी त्यांना शक्ती द्यावी की मॅडमांचं जे काही पुढील स्वप्न होते शाळेविषयी म्हणा किंवा समाजाविषयी म्हणा काम करण्याचं आणि पुढे ते काम सुरू ठेवण्याचं, जसं आदित्य सर आहेत, किरण आहेत, यांनाही जे ते पूर्वीपासूनच एक समाजासाठी काय करावं आणि प्रेरणा द्यावी या उद्देशाने त्यांनी जे काम सुरू केलं आहे ते पुन्हा त्यांनी पुढे सुरू ठेवावं. आमचे संत जगनाडे महाराज शिक्षण मंडळ दोंडाईचा, ज्ञानप्रबोधिनी विद्यामंडळ दोंडाईचा, आमचे कुटुंब महाले परिवार, चौधरी परिवार, आमच्या सगळ्या कुटुंबाच्या वतीने मॅडमांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे 2 शब्द संपतो. यानंतर सामाजिक कार्यकर्ते शशिकांत दुधावरे सर दुधारे सर आपणही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. सर्वच वक्त्यांना विनंती आहे की 2 मिनिटातच आपण श्रद्धांजली अर्पण करायची आहे. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, क्रांती ज्योती सावित्रीबा, ज्योतिबा, अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा, महात्मा बसवेश्वर आणि सर्व महापुरुषांच्या आचाराला विचाराला त्रिवार अभिवादन. कालकथित मनीषा मॅडम यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष बौद्धाचार्य आणि उपस्थित सर्व अध्यक्ष नातेवाईक सर्वांना सप्रेम जय भीम. खरं तर मनीषा मॅडम आधी आम्हाला असं वाटतं की त्या आमच्यामध्येच आहेत. त्यांचं एवढ्या लवकर जाणं हे आमच्या बुद्धीला पटत नाही. ते सर्वांशी अगदी लहान असो की थोर असो सर्वांशी प्रेमाने, आपुलकीने आणि मनमिळाऊपणे आणि तेवढ्या शिस्तप्रिय अशा या मॅडम बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची शाखा पिंपळे गोरवमध्ये सुरुवात झाली. सर त्यावेळेस त्यांची सर्व्हिस होती, त्यामुळे बऱ्याच वेळा सर इथं नसतानासुद्धा मनीषा मॅडमनी अतिशय जिद्दीने, चिकाटीने आणि हिरिरीने दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल वाढवण्यामध्ये, मुलांना चांगल्या प्रकारचे संस्कार देण्यामध्ये त्यांनी अतिशय परिश्रम घेतले आणि चांगल्या प्रकारे आपल्या भागामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची शाखा व्यवस्थितपणे चालवून या स्कूलच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक चळवळ चालवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. खरंच अतिशय कमी वयामध्ये त्यांचं जाणं ही समाजासाठी असेल, बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलसाठी असेल आणि समस्त BSI टीमसाठी असेल एक पोकळी निर्माण झालेली आहे. पण नियतीपुढे कुणाचं काही चालत नाही. गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे की जो जन्मास आलेला आहे तो मृत्यूस पात्र आहे. आलेल्या दुःखाला सामोरं जाऊन त्या दुःखातून सावरून पुढच्या जीवनाची वाटचाल करावी. त्यांनी ज्या काही आदर्श घालून दिलेले आहेत त्या आदर्शावर आपण जीवनाची पुढची वाटचाल करावी. मी चिंचवड विधानसभेचे सम्राट सन्माननीय शंकरभाऊ जगताप, शशिकांत दुधारे मित्र परिवार, बुद्धभूषण सेवा संघ, सिद्धार्थ सेवा संघ आणि उपस्थित सर्व मित्रमंडळीच्या वतीने मी साळवे मॅडमना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो. मी माझ्या शब्दांना पूर्णविराम देतो. जय भीम. त्यानंतर धम्मचारी शांतिमित्र
धम्मचारी शांतिमित्र यांनी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची आहे. भद्रे सर यांनी श्रद्धांजली अर्पण करायची आहे. उपस्थित शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय. साळवे परिवार, मनीषा साळवे परिवार आणि साळवे परिवारांचे माझा फार जुना परिचय आहे. जेव्हा शाळेची सुरुवात होत होती तेव्हापासून आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. मी काही दिवसापासून म्हणजे गेल्या काही 5 वर्षापासून तळेगावला राहायला गेल्यामुळे आमचा संपर्क थोडा कमी झाला, पण तरीसुद्धा व्हॉट्सअप मॅसेज किंवा फोनच्या माध्यमातून आमचा संपर्क असतो. 18 ते 22 या कालावधीमध्ये मी मुंबईला गेलो होतो शिबिरासाठी आणि शिबिरावरून आल्यानंतर मी 2 दिवस घरी होतो. 23 आणि 24 तारखेला मी एक व्हॉट्सअप उघडला. व्हॉट्सअप उघडल्यानंतर काही इंस्टाग्राम, काही फोटो आणि काही व्हिडिओ मी बघितले. त्या फोटोमध्ये, त्या व्हिडिओमध्ये अजित गायकवाड सर, मनीषा साळवे मॅडम आणि अजून 2-3 लोक मला दिसले. तर ते लोक म्हणजे एक काहीतरी मला वाटते स्विमिंग टँक होता, त्या स्विमिंग टँकमध्ये काहीतरी आंघोळ करत होते आणि संगीताच्या जोरावर नाही का ते लोक नाचत होते, आनंद घेत होते. मला फार बरं वाटलं. मी म्हटलं ह्यांनी हे शाळेचं हे जे फील्ड आहे हे सगळं करता करता बरंचसं डेव्हलप केलेलं आहे आणि खूप आनंद पण वाटला मला. माहीत नाही मागच्याच कधीतरी जे झालं तो कार्यक्रम तो व्हॉट्सअपला तो स्टेटसला तो पाठवला होता मला वाटते. त्यानंतर मग एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये अजित गायकवाड सर आणि मॅडम आणि ते काहीतरी बोलत होते, असं नाही का, असं काहीतरी संवाद करत होते, ते सुद्धा मी बघत होतो. तर मला खूप आनंद झाला. मग मला असं वाटलं आता आजची 2 तारीख आहे आणि 2 तारखेला आम्हाला दापोलीला जावं लागत असते. धम्मचारिणीची जे मीटिंग असते त्यासाठी आम्हाला जावं लागते. आणि मग मी असं ठरवलं की आता मी जेव्हा जात असतो दर महिन्याच्या 1 तारखेला आम्हाला जावं लागते, 1-2 तारखेला दापोलीला. पण आता मी ठरवलं की आता मी जाणार नाही, आता मॅडमला भेटायला जाईल, साळवे साहेबांना भेटायला जाईल, अजित सरांना भेटायला जाईल, असं आजच्या दिवशी मी ठरवलं होतं. आणि मग 25 तारखेला 26 तारखेला 27 तारखेला काही दुपारी मी अजून एक व्हिडिओ बघितला, व्हॉट्सअप बघितला, मी उघडा केला. त्यामध्ये मनीषा साळवे मॅडमचा फोटो दिसला मला, त्याच्यामध्ये लिहिलेलं भावपूर्ण श्रद्धांजली. आणि मी सतत ते पाहत होतो. मी पाठीमागं घेत होतो, परत बघत होतो. म्हटलं असं कसं झालं. 2 दिवसाच्या पूर्वी मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये हे लोक कुठंतरी टूरला गेलेले आणि चांगला एन्जॉय करतात, आनंद घेतात. आणि 2 दिवसानंतर बघतो तर भावपूर्ण श्रद्धांजली. तर हे एक शॉकिंग न्यूज आहे. तर आपण म्हणतो ना की भगवान बुद्धाची शिकवण जी आहे अनित्य आहे. आपण ऐकतो, वाचतो, पाहतो, नाही का. आणि प्रत्यक्ष जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अशा प्रकारचा जेव्हा प्रसंग येतो त्यावेळेला हे सत्य आहे, हे कसं आपल्याला पटते. आज मला त्यांना भेटायचं होतं संध्याकाळी, साळवे साहेबांना, साळवे मॅडमना आज मला संध्याकाळी भेटायचं होतं असं मी ठरवलं होतं. आज दापोलीला जायचं आणि दापोलीहून येताना त्यांना भेटायचं होतं. परंतु त्यांना न भेटता आज मी आलो तर त्यांना पुण्यानं उद्याच्या कार्यक्रमाला श्रद्धांजली देण्यासाठी. ते खूप मोठी नाही काय तर बुद्धाची शिकवण हे खरी ठरलेली आहे. परंतु मी असं सांगेल जाता जाता, असं जरी असलं तरी एक प्रतीचं समुत्पाद ही एक शिकवण आहे. प्रतीचं समुत्पाद म्हणजे कार्यकारण भाव हा एक सिद्धांत आहे बुद्धाने सांगितलेला. जर असं म्हणलं जातं की 80 वर्षाच्या कालावधीमध्ये सर्वसाधारण माणसाचं जे काय आयुर्मान असते ते 80 वर्षाचं असते. 80 वर्षाच्या झाल्यानंतर तो माणूस नैसर्गिक मृत्यू पावतो, महिला असो का पुरुष असो. परंतु 80 वर्षाच्या आधी म्हणजे 50, 55, 60, 48 ह्या वेळेला जेव्हा मृत्यू होतो तो हा अनैसर्गिक मृत्यू असतो. आणि हा अनैसर्गिक मृत्यू असं म्हणतात की याला कारण आहे, कारणाशिवाय मृत्यू काय होत नाही. कोणाचाही मृत्यू होऊ द्या, 80 वर्ष आणि 80 वर्षाच्या पुढचा जो काही मृत्यू आहे तो नैसर्गिक आहे, त्याचं काही दुःख होत नाही. परंतु जेव्हा 48, 49, 50 असं जेव्हा मृत्यू होतो त्याचं दुःख होणं साहजिक आहे. आणि साहजिकच साळवे परिवारांच्या ह्या लोकांना दुःख झालेलं असणार आहे. मी असं म्हणेल की दुःखाचं कारण पण आहे, म्हणजे जो मृत्यू झालेला आहे त्याचं कारण मीमांसा जर त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला साळवे परिवारांनी, साळवे साहेबांनी, त्या मुलांनी, तर त्याचं उत्तर त्यांना नक्की मिळेल आणि त्यांना त्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी मदत होईल असं मला वाटते. कारण त्या दुःखाचं प्रत्येक मृत्यूला एक कारण आहे, कारणाशिवाय मृत्यू होत नाही, कुठलीही गोष्ट कारणाशिवाय होत नाही असा बुद्धाचा शिकवण सांगते. आणि या ठिकाणीसुद्धा हा सिद्धांत त्यांना उपयोगी पडणार आहे. मला असं वाटतं त्यांनी त्याच्यावर विचार करावा, चिंतन करावं, मनन करावं आणि ह्या दुःखातून बाहेर पडावं असं मला असं वाटते. आणि ह्या प्रसंगी मी हे 2 शब्द सांगून
त्रिरत्न बौद्ध महासंघ देहरोड काळेवाडीच्या केंद्रातर्फे आणि मी स्वतः आदरणीय कालकथित साळवे मॅडमना, मनीषा मॅडमना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद. जय भीम. तर सागर आंघोळकर यांनी श्रद्धांजली अर्पण करायची. सर्व मान्य आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमांना सर्वप्रथम अभिवादन करतो. आज खरं पाहता आपल्या बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या मनीषा साळवे मॅडम यांच्या दिनानिमित्त आपण सर्वजण इथं उपस्थित आहोत. खरं पाहता हे जे दुःख आहे त्यांच्या जाण्याचं, हे खूप मोठं दुःख आहे आणि त्या दुःखाचं आपण गौतम बुद्धाने म्हणल्याप्रमाणे दुःख हे सर्वांनाच आहे, पण दुःखातून सावरण्याची ताकद ही विचारांमध्ये आहे. आणि त्यांनी जे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली आणि त्यात सरांना, आपल्या साळवे सरांना जे त्यांची पाठिंबा होता त्यांच्यावर, म्हणजे ह्या दुःखद प्रसंगी मला बोलायला शब्द जड जातात आहे. ते हे दुःख फक्त त्यांच्या कुटुंबाचं नसून स्कूलचं आहे, समाजाचं आहे. स्कूलच्या माध्यमातून केलं जाणारं काम हे ते शिक्षण पण देत होते आणि त्याचप्रमाणे त्या स्कूलमधून आपला धम्माचा विचार आपल्या लहान मुलांना प्रसारित होत होता. आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरात तसं बघायला गेलं, लोक म्हणतात मुलांनी बुद्ध विहारात यावं, विहारात येऊन विचाराचं आदर प्रदान करावं. त्यात जी मुलं विहारात येत नव्हती त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून बौद्ध धम्म समजवायचं काम मनीषा मॅडम करत होत्या. त्यांच्या जाण्याने खरंच समाजाची खूप मोठी हानी झालेली आहे. मी या दुःखद प्रसंगी जास्त न बोलता मी माझ्या आंघोळकर परिवाराच्या वतीने तसेच चिंचवड विधानसभेच्या आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वतीने यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो व माझ्या वाणीला विराम देतो. जय भीम. एक मिनिट. भद्रे सर, आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करायची. महामानवाला अभिवादन करून शेवटचा निरोप देण्यासाठी आपण सर्व मागे मॅडमला निरोप देण्यासाठी सगळे जमलो होतो. आणि आजचा जो कार्यक्रम आहे पुण्यनमोदनाचा, मॅडमची लांबी रुंदी, मॅडमचं कार्य सांगण्यासाठी फार वेळ कमी आहे आणि फार लोक दिग्गज आणि विचारवंत इथं जमलेले आहेत. म्हणून मी थोडक्यातच एक आदरांजली कवितेच्या माध्यमातून गाणार आहे. मॅडम कशा होत्या, मॅडम कशा जगल्या, मॅडम कशा समाजाशी नातं जोडल्या, हे मी सांगायचा प्रयत्न कवितेतून करतो. मी मॅडमचं एवढं मोठं मन होतं, एवढं मोठं होतं की त्याची तुलना कोणी करू शकत नाही, कोणी करू शकत नाही. महिला मंडळाला विनंती आहे, महिलांनी जर का मनात आणलं तर इकडची काया तिकडची पालट करू शकता. आपल्या दारामध्ये कोणी भिकारी किंवा कोणी मागायला आला असेल तर ज्यावेळेस गडी माणूस काय करते की लवकर खिशातले पैसे काढून देते, तोपर्यंत आमची माऊली सुट्टे पैसे शोधते. बघा, सुट्टे पैसे शोधते, त्यापूर्वीच गडी माणूस काय करते, दान देऊन टाकते. आणि म्हणत होते ना, मी सुट्टे देणार होते, पण अशा वृत्तीमध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्या माऊलीने स्वतःचं घर, आता म्हणसाल कोणी अपमान सांगाले, कोणी काही सांगाले म्हणसाल, पण मी साक्षीदार आहे. मी नर्सरीपासून ते 10वीपर्यंत माझ्या मुली त्या शाळेत होत्या. मॅडम आणि सर कसे त्या शाळेला जीव लावले मला माहिती आहे. स्वतःचं घर घाण ठेवलं तुमच्या माझ्या लेकरासाठी. काय सांगा, वेळ कमी आहे, पण मॅडमच्या जीवनावर एक छोटीशी कविता मी तयार केलेली आहे. तर त्या कवितेच्या माध्यमातून मी आदरांजली वाहण्याचा प्रयत्न करतो आहे. अटली नदी ओढे नाले, सुकला शिवार सारा. अटली नदी ओढे नाले, सुकला शिवार सारा.
आटली नदी ओढ नाले सुकला शिवार सारा आदित्य कबीरा परी पोरका झाला बियायस परिवार सारा. हे कुटुंब फारच मोठ्या मनाचं होतं, उदार मनाचं होतं आहे. म्हणून मोठ्या मनाची मोकळ्यापणाची निर्मळतेची प्राणपणाची विजली कशी रे ती वाट अन घात झाला घात समाजा घात झाला घात समाजा घात झाला घात कसा झाला. मुले ती होती वनव्यातली सारा पसारा उराशी लावून दिला तू त्या करुणीचा उभारा. वनव्याची तू हिरवळ केली वनव्याची तू हिरवळ केली आता नाही शिवारात घात झाला घात समाजा घात झाला घात समाजा घात झाला घात. लहान सारे होती जणू चिखलाचे गोळे दिला आकार असा तू की दिपले आम्हा साऱ्यांचे डोळे. मित्रो, नर्सरीला माझ्या दोन्ही मुले होत्या. आता कुठे आहेत माहिती आहे का? सिम्बासिसला नंबर लागला आहे माझ्या छोट्या मुलीचा. हे त्यांचं आहे ना श्रेय, त्यांची मेहनत. आणि हे जे घडतं आहे ना ह्या दोन प्राण्यामुळं घडते. म्हणून लहान सान सारे होते जणू चिखलाचे गोळे तू दिला आकार असा की दिपले आम्हा साऱ्यांचे डोळे. शिस्तबद्धता आणि दक्षता शिस्तबद्धता आणि दक्षता देऊन गेली लेकरात आणि घात झाला घात समाजा घात झाला घात. आज कोणी डॉक्टर कोणी इंजिनियर IAS मार्गावर आज कोणी डॉक्टर इंजिनियर कोणी IAS मार्गावर सदा संदेश होता तुझा त्या बुद्धाच्या मार्गावर. घास पिल्याना भरता भरता घास पिल्याना भरता भरता पडला कसा रे ते हात. घात झाला घात समाजा घात झाला घात. मित्रो आणि मावल्या हो, थोर मंडळी विचारवंत मंडळी आणि तुम्ही आम्ही म्हणतो की कर्माचे फळं चांगले कर्म करावं तर चांगले फळं मिळतात. हा प्रश्न माझा निसर्गाला आहे. फळे कर्माची भेट ती चांगले हा नेम निसर्गाचा कसा चुकला रे नेम निसर्गा तुझ्या त्या सत्यतेचा. काय चुकलं होतं साळवे कुटुंबाचं? कुणाला बुडवलं होतं? कोणाचं वाटोळं केलं होतं? अरे जशी वनव्याला हिरवळ केली त्या कुटुंबाने, म्हणून निसर्गाला काय म्हणतोय? फळे कर्माची भेट ती चांगले हा नेम निसर्गाचा कसा चुकला रे नेम
प्रेम निसर्गा तुझ्या त्या सत्यतेचा हे देवीदासा या दुनियेचा, हे देवीदासा या दुनियेचा केला तू विश्वासघात, घात झाला घात समाजा, घात झाला घात समाजा, घात झाला घात. मॅडमला परिवारच्या वतीनं विठ्ठलनगर भारतीय बौद्धमा शाखा वाराड शाखाच्या वतीनं आणि पिंपरी चिंचवड शहराच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली करतो, वाहतो आणि इथंच थांबतो. जय भीम. इथे उपस्थित सर्व मनीषाताईंच्या आप्तेष्ट आणि सहयोगींना माझा जय भीम. मी मनीषाताईची माहेरची माणसांपैकी एक आहे, त्यांच्या मामांची सून. मनीषाताईंची माझी ओळख 11 वर्षापूर्वी झालेली आहे. ती नणद नसून माझी मैत्रीणच होती. आम्ही दोघींनी सगळे सुखदुःख वाटले सोबत. शी वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हर 2 sons, आदित्य अँड वयू. शी वॉज लुकिंग फॉरवर्ड टू सी युअर फॅमिली अँड किड्स, बट शी इज नॉट देअर एनीमोर. आय एम रिअली सॉरी फॉर हर. शी वॉज व्हेरी प्राऊड ऑफ हर फॅमिली ऑल्सो. त्यांचे दीर, त्यांच्या भावजया, त्यांच्या नणद त्यांचे खूप खूप नाव काढायचे आणि खूप अभिमान होता त्यांना तुम्हा सगळ्यांचा. त्यांच्या सरांबद्दल पण, साथीदाराबद्दल पण त्यांना फार अभिमान होता सगळ्या सुखदुःखात. शी वॉज व्हेरी प्रोग्रेसिव्ह, आय मीन व्हेरी सायन्स ओरिएंटेड, व्हेरी प्रोग्रेसिव्ह प्रत्येक निर्णयासोबत. आणि माझ्यासाठी एक मैत्रीण, सगळ्या आनंद दुःखाची शेअर करणारी व्यक्ती. मी त्यांना माझी मोठी बहीणसारखेच वागवायचे. आम्ही कायम कनेक्टेड होतो. शी इज नॉट देअर एनीमोर, विश्वासच होत नाही. अजूनही त्यांचा फोटो असा बघून असं आय यूज टू सी हर स्टेटस एव्हरी डे. आणि आय वॉज व्हेरी हॅपी सीइंग ऑल यू BIS फॅमिली डुईंग सो वेल. Students are growing, they are participating everywhere in all national, international competition and securing ranks. So it was really proud moment for me and for all of us to see that happening. पण आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, हे सत्य स्वीकारावं लागेल. बट वी हॅव साळवे फॅमिली हिअर, दे विल कंटिन्यू द लेगेसी. सो त्यांच्या माहेरच्या माणसांकडून, सगळ्या परिवारांकडून मी त्यांना आदरांजली वाहते. आणि आम्ही तुमच्या दुःखात आणि येणाऱ्या सगळ्या क्षणांमध्ये कायम सहभागी असू, ही एवढं बोलून सर्वांना जय भीम करतो. थँक्यू. ॲडव्होकेट प्रवीण गायकवाड सर, आपण या ठिकाणी आदरांजली व्यक्त करायची. विनय जय भीम. हातात धरा, दोन्ही माईक हातात धरा, माईकच त्यांना ऐकायला. सर्व महामानवांना अभिवादन. ठीक ठीक ठीक. आज या ठिकाणी आपण पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला जमलेलो आहे. माझा परिचय बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून एक 13-14 वर्षापूर्वी आला आणि त्या माध्यमातून साळवे परिवार यांच्याशी मी कनेक्टेड राहिलो आणि कायदेशीर सल्लागार म्हणून मी ज्यावेळी इंटरॅक्शन्स करत होतो बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल्सच्या प्रत्येक याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये मला प्रकर्षाने जाणवलं की साळवे परिवाराचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, जे डिवोशन आहे, डेडिकेशन आहे, ते 100% होतं. आणि त्यांच्याकडे आपण एक फॅमिली म्हटलं की एक वैयक्तिक जीवन, कौटुंबिक जीवन बघतो, पण साळवे परिवाराकडे बघितलं की मला ते कधी जाणवलं नाही. आणि त्यांचा त्या पलीकडे जाऊन हे बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूल हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती, मग ते स्टाफ असेल, विद्यार्थी असतील, पालक असतील, किंवा मी तर एवढं बघितलं की मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह जरी आले शाळेच्या माध्यमातून पुस्तकं वगैरे द्यायला, तर त्यांच्याशी ते तेवढ्याच आदबीने, तेवढ्याच सलोख्याने कनेक्टेड असायचे. ही त्यांची विशेषता. आणि मनीषा मॅडमबद्दल सांगायचं झालं तर एकदम मितभाषी, नेहमी स्मित असे चेहऱ्यावरती. त्याच्यानंतर मुलांचे वगैरे किती प्रॉब्लेम्स, कधी प्रश्नपत्रिका वगैरे रात्री अपरात्री ते तयार करताना जे मी बघितलं,
तर त्यांचं 100% डेडिकेशन हे समाजासाठी जे आहे ते निश्चितच खूप अनमोल राहणार आहे. आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलचा पिंपळे गुरव चॅप्टर याचा जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी मनीषा मॅडमचं योगदान हे निश्चितपणे सिंहाचा वाटा त्यांचा असेल असं मला वाटतं. आणि मनीषा मॅडम आज आपल्यामध्ये नाही आहेत हे खरं अजूनही खरं वाटत नाही आहे, कारण एक कुटुंबाचा सदस्य म्हणून BIS कुटुंबाचा सदस्य म्हणून मला खूप वाईट वाटतं. आणि मी साळवे परिवाराला या दुःखातून सावरण्याची बुद्धचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय भीम. उपस्थित सर्व शोकाकुल बंधू आणि भगिनींनो, आज आपण साळवीताईंच्या या पुण्यानुमोदनानिमित्त या ठिकाणी उपस्थित आहोत. पुण्य आणि अनुमोदन त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जी म्हणून कुशल कर्म केलेली आहेत आणि आज त्या आपल्यातून त्यांच्या आपल्या उपस्थितीत त्या या दिवंगत झालेल्या आहेत. आणि मग त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत आणि त्यांच्या त्या कुशल गुणांची आपल्यामध्ये आपण ते भावित करायचं आहेत. तर खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी आल्याचं आपल्या सार्थकी लागेल, पुण्यसंपादन होईल. आपण सगळेजण या ठिकाणी पुण्यसंपादनासाठी या ठिकाणी जे परित्राण झालं, आपण त्यांच्या गुणांविषयी बोलतो आहे, ह्या सगळ्याचा पाठीमागचा हेतू आहे की बुद्ध धम्मामध्ये 2 गोष्टींना जास्त महत्त्व आहे. पहिली आहे ज्ञानसंभार आणि दुसरी आहे पुण्यसंभार. या साळवी कुटुंबियाच्या कडं पाहिल्यानंतर जसं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री असते, भगवान बुद्धांना जर बोधी प्राप्त झाली असेल तर त्या बोधीचं खरं जे योगदान आहे ते महामाता यशोधरेला आहे. बाबासाहेबांच्याकडे बघितलं तर माता रमाईला आहे. महात्मा फुलेंच्याकडे बघितलं तर माता सावित्रीबाईला आहे. आणि राजा शहाजी यांच्याकडे बघितलं तर माता जिजाऊला आहे. तसं एक हे जे साळवे कुटुंबीय आहेत हे शिक्षण क्षेत्रातील म्हणजे ज्यांच्यामध्ये प्रज्ञा आहे असं कुटुंब आहे, सम्यक दृष्टी कुटुंब आहे. आणि म्हणून तर ते जे या कुटुंबाच्या पाठीमागं त्यांच्या या सर्व कार्याला भार देणारी किंवा म्हणजे त्याला अनमोल करणारी जर कोणी व्यक्ती असेल तर त्या साळवीताई आहेत. त्यांना गेल्या वर्षी माझे मिसेस आणि इथं असणारा बराचसा जो काही स्टाफ आहे, ग्रुप आहे, हा बुद्धगयेला गेला होता. त्यांचं जेव्हा त्या गेल्या तेव्हा पहिल्यांदा माझ्या मिसेसचा मला फोन आला की तुम्ही म्हणजे साळवीताई आज हयात नाही आहेत. तर इतक्या आनंदाने हे सगळे लोक जाऊन आलेत बुद्धगयेला. म्हणजे एकीकडं हे लोक फक्त ज्ञानाचंच काम घेत नव्हते तर ते सर्व लोकांनासुद्धा पुण्य संपादन करता यावं म्हणून या लोकांनी ज्या टूर केलेल्या आहे इंटरनॅशनल म्हणजे जे जे ठिकाणं आहेत त्या सर्व ठिकाणी त्यांनी नेण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे या माध्यमातून यासुद्धा या लोकांनी आपल्यासमोर एक आदर्श ठेवलेला आहे. फक्त स्वतः जगत नाहीत, एज्युकेशन जसं बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं की एज्युकेशन हीच एक आपल्या आयुष्यातली महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आणि त्याच महत्त्वपूर्ण गोष्टीला साळवे सर आणि त्यांच्या फॅमिलीनं जे योगदान दिलं आहे त्याच्यामुळं आज मागाशी एका सरांनी सांगितलं की त्यांची मुलगी चांगल्या ठिकाणी म्हणजे एज्युकेशन घेत आहे. तर मग समाज विकसित होण्यासाठी जे महत्त्वपूर्ण गोष्ट आहे त्यालाच या कुटुंबानं हातभार लावलेला आहे. मी जास्त न बोलता मला धम्म या विषयावर बोलायचं होतं परंतु आता इथं खूप जण बोललेत त्यामुळं मी त्यांना माझ्या गायकवाड कुटुंबियाच्या वतीनं मी ज्या संस्थांमध्ये काम करतो त्या सर्वांच्या वतीने या माऊलीला माझी भावपूर्ण शेवटची श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध
बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कालकथित कालवश मनीषाताई अरविंद साळवे. फुले एका ठिकाणी असं म्हणतात, विद्या विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले. आणि त्याचं मूळ शोधल्याच्या नंतर शिक्षणामुळं सगळा समाज हा ओबीसी समाज असेल, SC ST असेल, हा खचलेला आहे. म्हणून तो ओबीसी समाज शिकला पाहिजे म्हणून महात्मा फुल्यांनी प्रथम शाळा मुलींची काढली आणि मुलींची शाळा काढलेल्या शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंना शिकवलं. तिथं फुले शिक्षक होते, सावित्रीबाई अशिक्षित होत्या. आणि तोच वसा घेऊन अरविंद साळवे प्राध्यापक झाले. त्याच्यानंतर त्यांची मिसेस हे दोन्ही दाम्पत्य खऱ्या अर्थात त्याही प्राध्यापिका होत्या. आणि हे दोन्ही दाम्पत्य फुल्यांचं जे काम आहे ते पुढं घेऊन जाण्याचं काम करत होते. आणि ते पुढं घेऊन जात असताना खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यांच्या बाबतीत असं घडलं की महात्मा फुले पहिले गेले आणि त्यांचं नंतर राहिलेलं काम हे सावित्रीबाईंनी पुढं नेलं. परंतु इथं मात्र थोडं वेगळं झालेलं आहे. सावित्री पुढं गेलेली आहे, महात्मा फुले मागं राहिलेले आहे. कारण शिक्षणाचा वसा त्यांनी या ठिकाणी लावलेला. या माऊलींनी मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा या 4 ब्रह्मविहार भावनेमध्येच संबंध आयुष्य घालवले. मैत्री अशी केलेली आहे की तुम्ही ती मैतीमध्ये पण पाहिलेली आहे आणि आत्ता पण हा जनसमुदाय पाहिला. 8 वर्ष अगोदर जे मुलं शाळा सोडून गेली होती त्यांना मेसेज कळल्याच्या नंतर तीसुद्धा मुलं या ठिकाणी श्रद्धांजलीसाठी आली होती. आणि मग करुणाची इतकी अफाट करुणा होती की हे शिक्षणाचा बीज रोवायचं आहे आणि हे शिक्षणाचं बीज रोवण्यासाठी जागा नाही आहे, पैशाची कमतरता पडते. तर स्वतःचं घर 3 मजली घर स्वतःचं त्या शाळेला डोनेट केलं आणि डोनेट केल्याच्या नंतर गरिबाची मुलं त्यामध्ये शिकत आहेत, इतर समाजाची मुलं शिकत आहेत आणि ती मुलं शिकत असताना अत्यंत वाजवी अशी फी घेऊन ते शिकवत आहे. हे दाम्पत्य म्हणजे अजित गायकवाड सर असतील आणि हे सगळं दाम्पत्य अत्यंत तारावरची कसरत करून ती शाळा चालवत आहेत. या शाळेला फार मोठं मानधन कुठून मिळत नाही आहे किंवा काय मिळत नाही आहे. जे काही उपासक दान देतात, डोनेशन देतात, त्याच्यावरच ती शाळा त्यांनी अत्यंत काटकसरीने चाललेली आहे. मी एवढं ठामपणे का सांगू शकतो की मी या शाळेवरचा शिक्षक म्हणून या ठिकाणी चांगले संस्कार घडावे म्हणून मी ग्रॅज्युएट नाही, परंतु एक धम्म टीचर म्हणून मला या शाळेवर त्यांनी नियुक्त केलं आणि वर्षावासाच्या पिरियडमध्ये पूर्ण धम्म या मुलांना कळावं. आपण ए फॉर एलिफंट म्हणतो, पण इथं ए फॉर आंबेडकर शिकवला जातो, बी फॉर बॉल म्हणतो, बी फॉर बुद्ध शिकवला जातो. म्हणजे जगाला, मनुष्य मात्राला उच्च अवस्थेला नेणारा जे जे तत्त्वज्ञान आहे ते तत्त्वज्ञान ह्या शाळेमध्ये शिकवलं जातं. आणि मनुष्य मात्राला उच्च अवस्थेला नेणारी माणसं ही अत्यंत प्रज्ञावान असतात, ध्येयाने वेडे असतात. आणि ध्येय वेडी अशाच ह्या मनीषाताई आपल्या पतीला आणि आपल्या मुलांना त्यांनी ग्रॅज्युएट तर केलेलंच आहे, परंतु इतरही मुलं शिकली पाहिजेत या ध्येयाने प्रेरित होऊन अहोरात्र ती काम करत होती. रात्री बेरात्रीपर्यंत शाळेमध्ये ते मंडळी बसून असायची. या माऊलीला अत्यंत चांगले माझे जवळचे संबंध असल्याकारणाने, स्नेहाचा संबंध असल्याकारणाने या भगिनीला काय सांगू शकतो, तिने संबंधाविषयामध्ये काय केलं. तिला नेहमीच माझ्या कविता नेहमीच आवडायच्या, म्हणून मी सांगतो, अखंड चालली ती थकली कधीच नाही, चकव्यामधून चुकली फसली कधीच नाही. ओटाशी आले तेव्हा कळले ते विष होते, प्याले मिटून डोळे थुंकली कधीच नाही. किती काढिले उन्हाळे तुडवीत वाळवंटे, परभावनांचे फूल सुकले कधीच नाही. मोजले नाही कधी ते ओझे अजून किती, आभाळ पेलताना झुकली कधीच नाही. संघर्षमय हे जीवन जगले निश्चयाने, स्वतःच्या स्वाभिमानाला विकलं कधीच नाही, विकलं कधीच नाही. या अशा न विकणाऱ्या माझ्या या भगिनीला माझ्या कांबळे कुटुंबियाच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्ह्याचा महासचिव या नात्यानं श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या वतीनं या माऊलीला आदरांजली व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. सन्माननीय अध्यक्षांना अशी विनंती करतो की आपण आपलं भाषण. सुप्रीती शिंदे हे सुद्धा ताईंना श्रद्धांजली अर्पण करू इच्छिते, तिलाही विनंती करतो की तिने करावी. महाकारुणी तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी त्रिवार अभिवादन करते. आयुष्याचा प्रवास करत असताना आपल्याला खूप माणसं भेटतात, आपल्या जवळून जातात आणि काही माणसं अशी असतात की त्या आपल्या जवळ थांबतात, आपल्याला धीर देतात, आपल्याला खंबीर बनवतात. अशा माणसाबद्दल आपल्या आयुष्यात एक खास जागा तयार होती. तीच खास जागा आपल्या सर्वांच्या मनात मनीषा मिसबद्दल तयार झाली. मनीषा मिस आपल्या दी बुद्धिस्ट इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या म्हणून त्या कधीच प्राचार्यासारख्या वागल्या नाही. त्यांनी सर्व नाती प्रेमाने जपली.
प्रेम केलं सर्वांवरती, माया लावली. त्यांनी ते नातं असू देत एका आईचं, एका लेकीचं, कुठलंही नातं त्यांनी खूप मनापासून निभावली. आज मी आणि एवढं शेवटचं बोलेन की मनीषा मिस आपल्या कायम आदर्श आहेत आणि राहतील. थँक्यू. माननीय अध्यक्षांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मनीषाताईच्या श्रद्धांजली अर्पण करा. विनंती की त्यांनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्ध, तसेच तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, राजमाता जिजाऊ यांच्या आचारांना विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन. कालकथित मनीषा मॅडम आज आपल्यात नाही आहेत. हे बोलणं इतकं जड आहे, इतकं दुःख ते पचवणं कठीण आहे की आपण कोणी कल्पना करू शकत नाही की मिस या कशा होत्या. सगळ्यांनी सांगितलेलंच आहे, पण मैत्री, प्रत्येक नात्यामध्ये खरं उतरणं हे किती कठीण असतं. आणि समाजाला आपल्यासोबत घेऊन जाणं, प्रत्येक माणसाला शिकवणं की आपण स्पेशल आहोत, हे शिकवलं असेल तर ते फक्त मनीषा मिस यांनी. कधीही पालकांमध्ये, मुलांमध्ये, कुठल्याही नात्यामध्ये त्यांनी कधीही दुरावा आणला नाही. प्रत्येकाला एकत्र जोडून ठेवण्याचं काम हे केलं फक्त मनीषा मिस यांनी. प्रत्येक नात्याला त्यांनी खूप प्रकर्षाने, खूप ह्याने निभावलेलं आहे. त्यांचे किती गोडवे गाऊ, त्यांच्याबद्दल काय बोलायचं, काय सांगायचं. सगळ्यांना, प्रत्येकाला वाटतं की प्रत्येकजण हळूहळू व्यक्त करतो आहे की मिस कशा होत्या, मिस आपल्यातून खूप लवकर गेल्यात. प्रत्येकाला इथे दुःख अनावर होते, प्रत्येकाच्या डोळ्यात दिसणारे अश्रू हेच त्यांची पावती आहे की मनीषा मिसने किती प्रत्येकाला जीव लावला आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अशा व्यक्ती असतात की आपण त्यांना कधीच विसरू शकत नाही. एकतर आई वडील, दुसरे गुरु असतात जे आपल्यासोबत नेहमीच त्यांचा आशीर्वाद असतो. आणि अशाच आमच्या मनीषा मिस आहेत की त्या प्रत्येकासोबत राहणार आहेत आणि नेहमी त्यांच्या स्मृती सर्वांसोबतच असणार आहेत. मनीषा मिस आपल्यातून गेलेल्या नाही आहेत. मनीषा मिस आपल्या नेहमी आठवणीत, प्रत्येक जे आपण चांगली कार्य करणार आहोत समाजासाठी, त्या कार्यासुद्धा त्या असणार आहेत. आणि BIS परिवाराच्या तर्फे मी सर्वांना एकच सांगू, खूप भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. मला बोलायला शब्द एकदम अनावर होत आहेत, त्यासाठी मी इथेच थांबते. सर्वांना सविनय जय भीम. पहिल्यांदा मी मनीषाची मामी बहीण आहे. लहानपणापासून, माझ्यापेक्षा ती खूप लहान, 4-5 वर्षांनी लहान आहे. आणि तिचं असं अचानक जाणं म्हणजे अगदी खूपच मनाला दुःखदायी आहे. माझ्या आत्या टीचर होत्या, त्यांनी हे शाळेचं वृक्ष लावलेलं आहे. त्यांना चांगल्या प्रकारे मनीषा आणि आमचे साळवे सर, आमचे दाजी आणि स्टाफ मी खूप चांगल्या प्रकारे शाळेचं वृक्ष केलेलं आहे. त्यांच्या कष्टाची खरंच वाहवा केली पाहिजे. आणि खरंच मनीषाने खूप एवढ्या 10-15 वर्षामध्ये एवढं शाळेला वाहून घेतलं आणि सामाजिक कार्याला वाहून घेतलं, तर हे खूप कौतुकास्पद आहे. आणि शिवाय त्यांनी आता नुसतं शिक्षण दिलं नाही, तर त्यांनी धार्मिक, आपल्या बौद्ध धर्माचं ज्ञानसुद्धा दिलेलं आहे. इथल्या जवळपासचे जे आपले गरीब आणि गरजवंत लोक आहेत, त्यांच्या मुलांना शिक्षण देण्याचं चांगलं काम ही संस्था करते. आणि सर्वात चांगली संस्था आहे आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये. तर मला एवढंच सांगायचं आहे की ह्या शिक्षण संस्था जे सर चालवतात, तर त्यांना काही आता खूप आर्थिक परिस्थितीतनं आणि कठीण परिस्थितीतनं ते शाळा चालवत आहेत. तर समाजातल्या काही लोकांनी, जे प्रतिष्ठित लोक आहेत, तर त्यांनी त्यांच्या संस्थेला दान केलं पाहिजे, कारण खूप चांगल्या प्रकारची शाळा ते चालवत आहेत. आणि आमच्या मनीषा ताईसाठी मला खूप खूप वाईट वाटतं. असं म्हणजे वाटतच नाही ती गेली आहे म्हणून. असं वाटतं कुठेतरी असेल आणि येईल ती परत, असं म्हणजे मनामध्ये एक अशी भावना होऊन गेली. मी जास्त काही बोलत नाही. तर माझ्या सोनोने कुटुंबातर्फे, धनेश्वर कुटुंब आणि आमचे नाशिकचे माझे मावस बहिणी, भाऊ आणि आमच्या माहेरचे लोकांकडनं, सगळ्यांकडनं मनीषा ताईला भावपूर्ण आदरांजली वाहते आणि माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. महामानवांना वंदन. आज खरं पाहिलं तर
मला मनीषाला आदरांजली व्हायचं आहे. मी स्वतःहून आले. जर मी परत गेलीस तर मला रूप लागली असती की मी आज तिला आदरांजली वाहिली नाही. माझ्यासारख्या वयस्कर लोकांना, आज तरुण लोकांना आदरांजली वाहण्याची वेळ येते, हे इतकं दुर्दैव कुठलंच नाही. मी लुंबिनी महिला संघाची अध्यक्षा पूर्वाश्रमेची, आणि ही शाळा सुरू करण्यापासूनचा आत्तापर्यंतचा प्रवास आहिरे मॅडम माझ्या मैत्रीण, आणि ही शाळा सुरू करण्याचं आमचं योगदान हे काही लोकांनाच माहिती असेल. आम्ही जुनी लोक आहोत. ॲज अ लुंबिनी महिला संघाची सदस्य जवळ 18-19 वर्ष आम्ही एकत्र होतो. मनीषा मला फोनवर मावशी हा शब्द तिच्या कानावर अजूनही मला घुमतोय, आणि मला तसं जायला कसं तरी वाटलं म्हणून मी स्वतःहून इथे आली आहे. परवा 2-3 दिवसापूर्वी माझ्या कुंडीतला गुलाब समोरची बाई तोडत होती. तिला म्हटलं का बाई तोडते? म्हणे अहो नाही तरी मी देवाला वाहणार आहे, तिचं निर्माल्यच होईल आणि संध्याकाळपर्यंत त्याच्या पाकळ्या पडतील. म्हटलं नको बाई, पाकळ्या काही पडणार नाहीत, आणि त्याचं काही आयुष्य आहे, 2 दिवसाचं, 3 दिवसाचं, 5 दिवसाचं, ते निसर्गात जाऊ देत, पण तू तोडू नको. तसंच माझी ही धम्मकन्या मनीषा, हिचं निसर्गानं असं चोर पावलांनी चोरलं. ते उन्हा पावसामध्ये ताट मानेने तिने ऊन सोसलंय, पाऊस सोसलाय. लहानपणी तिचं वडिलांचं छत्र हरवलं, आई लवकर गेली, त्याही परिस्थिती डगमगली नाही. शांत स्वभाव, मिश्किल हसणं, मावशी बोलवणं हे जाणार नाही. आणि तिचं काय आहे त्या माझ्या भावना माझ्यापर्यंत, माझ्या कोपऱ्यात बसलेल्या आहेत, माझ्या हृदयाच्या कोंदणात बसलेल्या आहेत. काही संतांनी म्हटलंय मुलांसाठी, आई विना भिकारी, काय म्हणतात ना, आई विना भिकारी. तो भिकारी कधीच नसतो, आणि ही मुलं कधीच भिकारी नाही, कारण तिच्यात बिंबलेलं आहिरे मॅडमचं जे शाळेचं स्वप्न तिने साकारले आत्तापर्यंत. तिच्या ज्या काही भावना होत्या, वैचारिक गुण होते, ते आमच्या हृदयात आहेत. भले आम्हाला कोणीही नाही विचारलं तरी चालेल, पण या शाळेच्या माध्यमातून आम्हाला ते फुललेलं दिसलं, एवढी आमची कामना आहे. जे मनीषाने सोसलंय ते आमच्या भावनाच्या हृदयापर्यंत आहेत, आणि ते आम्ही लोकांना समजून सांगतो. जे बुद्धांच्या धार्मिक जो होता तो त्यांच्या आईकडून त्यांना मिळालेले. माझ्या आहिरे मॅडम, माझ्या मैत्रीण, मुलं गोळा करण्यापासून आपण मनीषा, मी आहिरे मॅडमनी केलेलं आहे, आणि ही शाळा उभी केलेली आहे. हे फार लोकांना माहिती असेल, भद्रे सरांना माहिती असेल. भद्रे आज जुने आहेत हे लोक, सरांनासुद्धा माहिती असेल. सरांचं पण योगदान आहे की तर चला बाबा शाळा वाढवली. मला वाटत होतं नाही बोलायचं नाही मनीषा, पण मी अशी जाऊ शकत नाही ना, तिला आदरांजली न वाहता. तिला पण तिचं जे काय आहे ते माझ्या हृदयात सतत राहणार आहे. मी जाईपर्यंत, मी काय अमरत्व घेऊन आले, प्रत्येकजण इथे जाणारा आहे, परंतु त्या जाण्याच्या मागे काहीतरी तुम्ही गुण ठेवा की तुमच्यासाठी माणसं 2 डोळ्यात अश्रू आणतील असं वागलं पाहिजे माणसाने. कर्म हे खूप महत्त्वाचं आहे. जीवन आणि त्या हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु मनीषासारखं जे आहे कर्तव्य, कर्म तिचं फार, म्हणजेच एवढ्या लोकांचं त्या दिवशी पण येणं आणि दुसऱ्यांच्या डोळ्यात अश्रू जमा करून देणं हे तिचं कर्म आहे. एवढं बोलून मी लुंबिनी महिला संघ काहीतरी उठायला पाहिजे. लुंबिनी महिला संघाचे आम्ही 2-3 चाललेलो आहोत, त्यामुळे श्रद्धांजली तर लुंबिनी महिला संघातर्फे वाहू. यादवबाई म्हटल्या उठाच तुम्ही आणि श्रद्धांजली तुम्ही अर्पण करा. तर माझ्या लुंबिनी महिला संघातर्फे, भारतीय बौद्ध महासभा आणि कांबळे कुटुंबातर्फे मी आदरांजली
वाहते. लहानपणीची मैत्रीण मनीषा आहिरे. आम्ही 3री पासून एकत्र होतो. अजूनपर्यंत तिचे माझे संबंध होते. त्या दिवशी तिचा फोटो आला सरांनी टाकलेला. ते काही खरं वाटलं नाही मला सकाळी 7ला. नंतर खूप वेळानंतर मी मिस्टरांना म्हटलं बघा ना हिचं कोण गेलंय काय माहिती. तेव्हा ते मला म्हटले अगं तीच गेली म्हटले, तिचा फोटो आहे तुला कसं कळत नाही. खूप धक्कादायक ही बातमी घडली. खूप प्रेमळ ती. आम्ही आमच्या दोघींचे खूप मैत्री लहानपणापासून एकत्र. अक्षरशः आमचा एक प्रसंग सांगते. आम्ही ट्रिपला गेलो होतो तेव्हा मला फार उलट्या झालेल्या. पण तिने थोडीशीही किळस न बाळगता तिने तिच्या रुमालाने माझं तोंड पुसलेलं. खूप मनीषा प्रेमळ आणि खूप चांगली. मला आता काही बोलवत नाही आहे पण तिला भावपूर्ण श्रद्धांजली. यानंतर सन्माननीय अध्यक्षांनी आपली श्रद्धांजली व्यक्त करायची. मनीषेची आई आणि आम्ही एका शाळेत होतो. म्हणजे पहिलीपासून आम्ही 11वीपर्यंत एका वर्गात होतो. तिने D.Ed केलं, मी पुढे शिकत गेले. तिच्या आयुष्याची घटना म्हणजे ती मला वाटतं 3 महिन्याचीच होती मनीषा तेव्हा तिचे वडील वारले. तिच्या आईने इतकं खडतर आयुष्य काढलं, मुलीला शिकवलं, मोठं केलं. तिच्या भावानी वहिनीनी खूप साथ दिली म्हणजे मनीषेच्या मामा मामीनी. आणि ती इतकी गोंडस पोरगी होती म्हणजे मी तिला कधीच विसरू शकणार नाही. तिच्या आईचं खडतर आयुष्य गेलं. तिला खूप सुख लाभायचे दिवस आले होते. ती तेव्हा ह्या जगातून निघून गेली पण तिने स्वतःची आपली कळी खूप चांगली फुलवली. त्यासाठी मी तिला आदरांजली वाहते. आणि तसेच आमचं पाली डिपार्टमेंट सावित्रीबाई फुले विद्यापीठ आणि पंचशील बुद्ध विहार संघ महिला संत तुकाराम नगर यांच्याकडून मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते. वेळ खरंच वेळ खरंच खूप झालेला आहे त्याची मला जाणीव आहे. आज खरं तर मला बोलायचंच नव्हतं. मी अंत्यविधीसाठी देखील बोललेलो नव्हतो परंतु आजच्या या कार्यक्रमाच्या शोकसभेच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद माझ्याकडे दिल्यामुळं नाईलाजाने मला या ठिकाणी बोलावं लागत आहे. पण मी वेळेमध्ये शेवटच्या 10 मिनटामध्येच या ठिकाणी मी माझं बोलणं आटोपतं घेईल. आपण सर्वजण बराच वेळ या ठिकाणी थांबलेला आहात. आणखी फक्त 10 मिनटं आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करा. महाकरुणी तथागत गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना व प्रतिमांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. आपणा सर्वांना दुःखाच्या सागरामध्ये लोटून गेलेल्या आपल्या सर्वांच्या लाडक्या मनीषा मॅडम यांच्या अस्थी या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. त्यांना देखील या ठिकाणी त्रिवार अभिवादन करतो. वेगवेगळ्या क्षेत्रातून सामाजिक राजकीय धार्मिक शैक्षणिक वेगवेगळ्या संघटना यातून आणि वेगवेगळ्या परिसरातून आलेल्या आपणा सर्व आप्तेष्ट नातेवाईक बंधू भगिनी बालमित्र सर्वांना या ठिकाणी जय भीम करतो. खरं तर आजचा हा दिवस शोकाकुल करायचा आहे का त्यांचं कार्य पुढं घेऊन जायचं आहे यावर खऱ्या अर्थाने चिंतन करण्याचं आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे या ठिकाणी. प्रत्येकाला असं वाटतं की काहीतरी बोललं पाहिजे मॅडमविषयी कारण प्रत्येकाशी त्यांची एक नाळ जोडलेली आहे. माझ्या डोक्यात असंख्य विचार या ठिकाणी घुमत आहेत. गेल्या 9-10 वर्षापासून आम्ही सर्वजण एकत्रितपणे साळवे कुटुंबाच्या सोबत शाळेच्या माध्यमातून आम्ही जोडले गेलो. मला वाटत नाही इथं बसल्यापैकी सगळ्यात जास्त त्यांना जवळून ओळखत असेल पण मी एकमेव असा त्यांचा हक्काचा माणूस होतो की त्या माझ्या बहिणीसारख्या होत्या, मैत्रिणीसारख्या होत्या. प्रत्येक गोष्ट ही माझ्याशी त्यांची शेअर असायची. कधी कधी साळवे सरांचा नामचा त्याच्यावर वादही व्हायचा. सर मिश्किलपणे म्हणायचे तुझा भाऊ आहे ना तू सगळं त्याचंच ऐकणार माझं काय ऐकणार आहे.
घरातल्या छोट्या लुटुपुटीच्या वादापासून तर मोठ्या मोठ्या विषयांपर्यंत सतत आमचं चिंतन मनन असायचं. या 10 वर्षामध्ये असा एकही दिवस गेला नसेल की आमच्यामध्ये काही चर्चा झाली नसेल. मधल्या कालांतरामध्ये ह्या वर्षीच्या शैक्षणिक अकॅडमिकमध्ये 1 महिना फक्त मी शाळेसाठी सुट्टी घ्यायचं ठरवलं होतं. मी शाळेत येणार नाही 1 महिना. मॅडम खूप नाराज झाल्या माझ्यावरती. म्हणले सर तुम्ही नाही तर शाळा चालणार नाही, तुमचं काय असेल ते कामं उरकून घ्या आणि शाळेला परत जॉईन करा तुम्ही. एवढं प्रेम या बहिणीने मला दिलेलं आहे. मला शब्दामध्ये त्या सगळ्या गोष्टी मांडता येणार नाही, परंतु त्यांचा जो जीवन प्रवास आहे अतिशय एखाद्या समाजसुधारकासारखा त्यांचा जीवन प्रवास आत्तापर्यंत झालेला आहे. मी त्यांना फार जवळून अनुभवलेलं आहे. त्यांच्या मनातील चालणाऱ्या सगळ्या घटनांचा, त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीचा फार जवळून मी अभ्यास केलेला आहे. कारण आम्ही प्रत्येक विषयावरती तासनतास आम्ही शाळेमध्ये बोलत असायचं. सर बऱ्याच वेळा औरंगाबादला वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने सर सतत बाहेर भेटीगाठीसाठी जायचे. त्यावेळी शाळेचा सगळा डोलारा हा मॅडमच्या खांद्यावरती असायचा आणि अतिशय सक्षमपणे त्यांनी तो डोलारा शाळेचा सांभाळला होता. तुम्हाला जे अंत्ययात्रेला जेवढी लोक या ठिकाणी आलेले असतील त्यांनी पाहिले किती मोठा समुदाय हा अंत्ययात्रेसाठी आलेला होता. हा काही उगाच आलेला नाही. हा कुठल्या राजकीय सभेला पैसे देऊन आणलेले लोकांचा समुदाय नव्हता. तो भावनिकतेने एकमेकाशी जोडलेला समुदाय होता. आपण आयुष्यात आल्यानंतर कसं जगायचं आणि आपण गेल्यानंतर आपल्यासाठी इतका मोठा समुदाय कसा उभा राहतो ही साधी गोष्ट नाही आहे. आपण केलेल्या आयुष्यभर जे काही आपण कामं करतो त्याचा तो एक प्रकारे तो सन्मान असतो, ते पोचपावती असते आपल्या कार्याची. ते मनीषा मॅडमच्या अंत्ययात्रेमध्ये आपल्या सगळ्यांना दिसून आलेली आहे. 7-8 वर्षापूर्वीची जी आमच्या बॅचेस मुलांच्या बाहेर पडलेल्या आहेत ती मुलं देखील त्यांच्या अंत्ययात्रेला आलेली आहेत. आज देखील बरीचशी मुलं आलेली आहेत. आमचा जो स्टाफ होता 4 वर्षापूर्वीचा 5 वर्षापूर्वीचा स्टाफ तो देखील अंत्ययात्रेला आलेला आहे. फार दुरून नंदुरबारवरनं या ठिकाणी आमचे बापूसाहेब चौधरी, नानासाहेब चौधरी नंदुरबारवरून आले आहेत. गवारेसाहेब नाशिकवरून आलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रभरातून अंत्ययात्रेला पण लोक आलेले होते आणि आज या ठिकाणी पुनर्नवोदनच्या कार्यक्रमासाठी खूप लांबून लोक या ठिकाणी आलेले आहेत. हे कशाचं प्रतीक आहे? हे त्यांनी केलेल्या कामाची पोचपावती आहे. आपण म्हणतो की काही लोकांना वाटत असेल की काय समजा ठीक आहे साळवे कुटुंबातील एक व्यक्ती गेलेली आहे, दुःख झालेलं आहे, परंतु ही व्यक्तींनी जे समाजकार्य केलेलं आहे आणि त्यांचं जे वलय समाजामध्ये तयार झालेलं आहे याच्यातून आपण सर्वांना खूप शिकण्यासारखं आहे. विशेषतः महिलांसाठी, म्हणजे महिलांसाठी मी म्हणून तर मगाशी सरांनी सांगितलं सावित्रीमाईचं एक उदाहरण त्यांनी दिलं होतं, खूप छान. सावित्रीमाई सारखंच त्यांचं कार्य आहे, शैक्षणिक कार्य. कारण आजच्या काळामध्ये आपल्या घरातील 1 इंच जागा कोणी आपल्या भावाला सुद्धा देत नाही. आजची परिस्थिती समाजाची इतकी कठोर झालेली आहे की 1 इंच जागा कोणी कोणाला सोडत नाही. तर आपलं स्वतःचं राहतं घर शाळेसाठी अर्पण करणं ही साधी गोष्ट नाही. यासाठी मनाचा खूप मोठापणा लागतो. आणि साळवे सरांनी जरी पुढाकार घेऊन या गोष्टी केल्या असल्या तरी त्याच्या मागं खंबीरपणे मनीषा मॅडमची साथ होती, म्हणून ते हे सगळं करू शकले. कारण कुठलीही गोष्ट जर पुरुष एखादी करत असेल समाजामध्ये आणि त्याला जर घरून सपोर्ट भेटत नसेल तर तो कधीच ती गोष्ट करू शकत नाही. मॅडमने खूप मनाचा मोठेपणा केला. मी शाळेचा सगळा आर्थिक कारभार सांभाळतो एवढ्या 10 वर्षापासून, त्यामुळे मी ते खात्रीने सांगू शकतो की या 10 वर्षात त्या शाळेच्या इमारतीचा 1 रुपयासुद्धा त्यांना कधी आपण मानधन म्हणून दिलेलं नाही आहे. फुकटमध्ये शाळेची इमारत फक्त मुलांच्या शाळेसाठी या लोकांनी शाळेला अर्पण केलेले आहे. ते स्वतः भाड्याच्या रेंटमध्ये राहतात. हे एवढं मोठं मनाचं मोठेपणा हा साध्या आणि आपल्या लोकांच्यामध्ये दिसून येत नाही. त्यासाठी खरंच बुद्धत्व आपल्या अंगी असणं गरजेचं आहे, शालीनता असणं गरजेचं आहे, नम्रता असणं गरजेचं आहे आणि करुणा ही त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे. मी आणखी एक उदाहरण सांगेल. मागील कोरोनाचा जो काळ होता तो सगळ्यांनी आपण अनुभवलेला आहे. अतिशय मोठमोठ्या उद्योगपतींचे सुद्धा खूप हाल झाले होते त्या काळामध्ये आणि सगळंच व्यवहार सगळ्यांचे बंद होते. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाच्या काळामध्ये शाळेची ज्यावेळेस आमची कोर कमिटीची बैठक झाली आणि त्यामध्ये चर्चा करण्यात आली की आपल्याला काय करता येईल, शाळेच्या पालकांच्या संदर्भात काय निर्णय घेता येईल, आपण त्यांना काय मदत करू शकतो. आणि एका क्षणात आमच्याकडनं असा निर्णय झाला की शाळेची वर्षभराची पूर्ण फी आपण मुलांची माफ करूया. खूप मोठा निर्णय होता हा. कारण शाळेची पूर्ण फी माफ करणं आणि पुढं वर्षभर आपल्या हातामध्ये उदरनिर्वाहाचं साधनही काही नसताना कुटुंबाचा गाडा हाकणं ही त्या माऊलीसाठी खूप मोठी गोष्ट होती. पण त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आपण कसंही घर चालू
आणि शाळेची विद्यार्थ्यांची फी 1 वर्षाची आपण घ्यायची नाही, अशा पद्धतीचा तो निर्णय झाला. त्या कोरोनाच्या काळामध्ये खूप आर्थिक संकट या कुटुंबावर देखील कोसळलेलं होतं. आमच्यापुढं मोठा प्रश्न होता की स्टाफचा पगार कसा करायचा. आणि तुम्हाला खरंच खोटं वाटेल, मी साक्षीदार या गोष्टीचा, जवळजवळ 30 ते 40 तोळे सोनं मनीषा मॅडमचं आम्ही त्यावेळेस गहाण ठेवलेलं आहे. खरं तर त्या गोष्टीचं खूप आम्हाला दुःख होतं आजही त्या गोष्टीचं, की आम्ही ते सोडून आणू शकलो नाही आहे. पण इतका मनाचा मोठेपणा त्या माऊलींनी त्यावेळेस दाखवला की स्वतःचं इतकं मोठं श्रीधन त्यांनी त्यावेळेस शाळेसाठी गहाण ठेवलं. पण एवढ्या वर्षात त्यांनी कधीही आरडाओरड केला नाही की माझं सोनंच का तुम्ही आणलं नाही, किंवा मला कुठल्याच पद्धतीची कधी हव्यास, कधी आसक्ती कुठल्या गोष्टीची या माऊलींनी दाखवली नाही आहे. त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच विचार असायचा, शाळेची प्रगती. आम्ही त्यांच्या या थोडा त्यांना बीपीचा शुगरचाही त्रास व्हायचा, आम्ही त्यांना वारंवार बोलायचं, मॅडम तुम्ही शाळेत येऊ नका, थोडा आराम करा, घरी थांबा. पण त्यांना घरी थांबणं होत नव्हतं. त्या म्हणायच्या मला जे काय वेळ ते शाळेतच, मला शाळेतच राहायचं. नको म्हणत असताना पण त्या कंटिन्यू शाळेमध्ये यायच्या. शाळेतल्या प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं बारीक सारीक लक्ष असायचं. नर्सरीच्या मुलालापासून तर 10वीच्या मुलापर्यंत प्रत्येक विद्यार्थ्यासोबत त्यांचं मैत्रीचं नातं होतं. मग ते स्टाफ असेल, येणारे पालक असतील, प्रत्येकासोबत ते स्नेहाचं जे नातं, मैत्रीचं नातं त्यांनी विकसित केलं होतं. त्यामुळं सर्व कुटुंब, हे BIचं कुटुंब एक तयार झालेलं आहे. खूप काही बऱ्याच आठवणी आहेत त्यांच्या. गॅदरिंगच्याबद्दल तर मॅडम इतक्या उत्साही असायच्या की स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आपला खूप चांगला झाला पाहिजे, ट्रिप चांगली झाली पाहिजे, वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम जे शाळेचे ते आपले इतर शाळांच्यापेक्षा चांगलेच झाले पाहिजे, अशा पद्धतीचा त्यांचा कायम अट्टाहास असायचा. आणि आज मॅडम आहेत नाही आहे, मला सांगायला खरंच वाईट वाटतं आहे, कारण मागच्या ह्या 15-20 दिवसामध्ये आम्ही एकत्रितपणे खूप आनंदाचा काळ घालवला. मगाशी कोणीतरी बोलताना सांगितलं, मला वाटतं शांतीमित्र धम्मचार्यांनी सांगितलं की तुमचे व्हिडिओज पाहिले होते आम्ही डान्स करताना, पाण्यामध्ये खेळताना. खरोखरच ह्या एवढ्या व्यापातून आम्ही कुठंतरी आनंदाचे क्षण मिळवण्याचा देखील प्रयत्न करत असायचो. आम्ही बुद्धगयाच्या ट्रिपहून आल्यानंतर खरं तर आम्ही एक अट घातली होती की आमच्या फॅमिलीजला सोबत न्यायचं नाही बुद्धगयाच्या ट्रिपला, कारण 100 लोकांचा ग्रुप आम्ही समोर घेऊन गेलेलो होतो. आणि मग मनीषा मॅडम त्यावेळी थोड्याशा नाराज झाल्या होत्या की सर तुम्ही आम्हाला नेलं नाही. तर त्यांचा रुसवा काढण्यासाठी खरं तर आम्ही मळवलीची ट्रिप अरेंज केली होती की आमच्या सर्व जे कोर कमिटीचे सदस्य आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी बुद्धगयाला, तर त्यांच्या फॅमिलीजला आम्ही सगळ्यांना मळवलीच्या ट्रिपसाठी नेलं होतं. तर त्या ट्रिपमध्ये पण त्या फार आनंदी होत्या आणि त्या वेगवेगळी स्वप्न पुढची शाळेच्या दृष्टीने त्या सतत त्याच्यावरती चिंतन करत होत्या. पुढचं फेब्रुवारी महिन्यानंतर खूप सुंदर असा प्लॅन शाळेचा आम्ही तो तयार केला होता आणि त्या सगळ्या भागामध्ये त्यांचा खूप मोलाचा त्या जडणघडणीमध्ये त्यांनी सहभाग त्यांचा नोंदवलेला होता. पण आता हे सर्व या ठिकाणी थांबलेलं आहे, पण काम थांबणार नाही. या ठिकाणी मी आमचे बरेचसे पालक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, विद्यार्थी उपस्थित आहेत. त्यांना एवढे सांगेल की मॅडमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळ्यांनीच साळवे कुटुंबाच्या पाठीमागे सक्षमपणे आपण उभं राहायचं आहे. वर्षभराचे अकॅडमी कॅलेंडरमधले जितके कार्यक्रम आहेत ते सगळे कार्यक्रम तितक्या ताकदीनं आपण यावर्षी देखील पार पाडणार आहोत, कारण खऱ्या अर्थाने ती श्रद्धांजली मॅडमला असणार आहे. कारण त्यांची अशी इच्छा नव्हती की कुणी रडत बसावं आणि कार्यक्रम कुठले झाले नाही पाहिजे, अशा भूमिकेच्या मॅडम नव्हत्या. त्यांना शाळेची प्रगती आणि फक्त प्रगती अपेक्षित होती. तर या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. मॅडमविषयी किती बोलावं ते कमीच आहे. मॅडम जे काही दुःख आपल्यावरती सोडून गेलेले आहेत, पण आपल्याला या कुटुंबाला सगळ्यांना आधार द्यायचा आहे. साळवे सर मनाने जरी फार कठोर दिसत असले, फार कणखर दिसत असले, तरी खूप हळवा व्यक्ती आहे. मी त्यांना फार जवळून ओळखतो. एवढ्या 10 वर्षात आम्ही फार आमचे जवळचे संबंध आहेत. तर माझी त्यांच्या नातेवाईकांना देखील विनंती राहील की आपण सतत सरांच्या संपर्कात राहा. आम्ही तर आहोत, आम्ही काही त्यांना सोडणार नाहीत. मॅडम गेल्या तरी आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत, पण त्यांची जी पोकळी आहे ती कशानेच भरून निघणार नाही आहे. कारण तो जो आधार होता सरांना की कोणतीही गोष्ट करताना सर म्हणायचे मनीषा करू का, आणि मॅडम तिकडनं एकाच वाक्यात करा ना, तुम्हाला काय मी नाही म्हटलं तर करणारच ना, करा. तर हे जे वाक्य होतं ना, हे सरांना इतकं अपेक्षित होतं की मला माहिती आहे मी बोललो की मॅडम तसंच बोलणार आहे. मला म्हणायचं बघा आता मॅडम हाच बोलणार आहे. तर हा जो विश्वास होता त्यांच्या मनात मॅडमबद्दलचा, हा फार मोठा आधाराचा होता. त्या जोरावरतीच
आज शाळेचं जे रोपटं आहे ते वटवृक्षामध्ये रूपांतरित होताना आपल्याला दिसतं आहे. हा सगळा फीडबॅक मॅडमचा होता. मॅडमनी त्यांच्या उभ्या हयातीमध्ये फक्त शाळा शाळा आणि शाळा या गोष्टीला खूप प्राधान्य दिलं, पण ते करत असताना कुटुंबाकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं नाही आहेत. त्यांचे जे नातेवाईक असतील, दीर असतील, भाऊजाई असतील, त्यांचे सासू सासरे असतील, त्यांचं सर्व काही करत म्हणजे घरातील सर्व कामं करत त्यांनी शाळेची जी काही बांधणी केलेली आहे, जे काही त्यांनी काम केलेलं आहे, ही खरोखरच खूप मोलाची कामगिरी आहे. आताच्या ज्या वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी पण हा आदर्श घेण्यासारखा आहे की घर सांभाळून एवढी मोठी शाळेची धुरा सांभाळायची साधी गोष्ट नाही. आज अंत्ययात्रेमध्ये लहान मुलापासून मोठ्यांपर्यंत सगळेजण रडत होते. हे त्यांच्याबद्दलचं प्रेम होतं जे प्रत्येकजण व्यक्त करत होतं. मला खूप काही त्यांच्याविषयी सांगता येईल, परंतु वेळ फार या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळं मी या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी साळवे कुटुंबाला या दुःखातून बाहेर पडण्याची शक्ती मिळो, आपल्या सर्वांचं त्यांना या दुःखातून बाहेर पडण्यासाठी सहकार्य मिळेल अशी मी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी खरंच वेळ झालेला आहे, त्यामुळे मी आता जास्त बोलत नाही आहे, परंतु आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी मनीषाताईंना आपण भावपूर्ण श्रद्धांजली मी माझ्या गायकवाड कुटुंबियाच्या वतीने व्यक्त करतो. या ठिकाणी त्यांची राहिलेली जी काही स्वप्न आहेत ती स्वप्न आपण सगळे मिळून पूर्ण करू अशी या ठिकाणी साळवे कुटुंबाला देखील मी या ठिकाणी ग्वाही देतो. आणि आपल्या दुःखात आम्ही सर्वजण, आमच्या शाळेतील सर्व स्टाफ, PTA कमिटीतील सर्व पदाधिकारी सदस्य, आमचा सर्व पालकवर्ग आणि आम्ही सर्व आप्तेष्ट नातेवाईक, आम्ही सगळेच जण आपल्या या दुःखात सहभागी आहोत. आणि आम्ही सर्व आपल्या पुढील सर्व कार्यामध्ये आपल्या पाठीशी, आपल्या सोबत या पाठीशी खांद्याला खांदा लावून आम्ही उभे राहू अशी ग्वाही देतो. आणि सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी मी ताईंना भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. विनंती आहे आपण जागेवर 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचे. इकडे तिकडे तो सब पाप सकरणं कुशल उपसंपदा सचित पर्योदपनं एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुवासति यो च पम्पि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होतियो धम्मं न प्रमज्जति नत्थि मे शरणं अय्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच वज्रेण होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरं एतेन सच वज्रेण होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अय्यं संघो मे शरणं वरं एतेन सच वज्रेण होतु मे जयमङ्गलं नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु. करण्यात येत आहे की जे भोजनदान घेतलेलं आहे त्या भोजनदानाचा लाभ घ्यायचा आहे. त्याच पद्धतीने इथं अस्थि कलश ठेवलेला आहे. त्या अस्थि कलशाचं दर्शन घेऊन आपण भोजनदान घ्यायचं. बुद्धं शरणं गच्छामि
संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि
शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि